नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालनन्दे वल्लभं श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षम् श्रीकोटिक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। सद्गुरुनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून मौली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या चरणी नतमस्तक होऊन पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व विश्वस्त अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कार्यकारी मंडळ अध्यक्ष परम आदरणीय गुरुवर्य भोसले बाबा, आपण सर्व गुरुजन वर्ग आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या उपक्रमाकडे आपण वळूया। ज्ञानेश्वरी चिंतन आणि ज्ञानेश्वरीचा जो मुख्य प्रतिपाद्य विषय आहे, ज्या विषादामुळे ज्या विक्षेपामुळे गीताशास्त्राची प्रवृत्ती झाली, ज्ञानेश्वरीला सुरुवात झाली, तो प्रतिपाद्य विषय म्हणजे मी देह, माझा देह आणि या देहाच्या निमित्ताने माझं सर्व, आणि याच्यामध्ये गुंतल्यानंतर स्वधर्माला पारक झालेला किंवा स्वधर्मापासून दूर चाललेला अर्जुन, हा अर्जुनाचा विषाद विक्षेप दूर करण्याच्या निमित्ताने भगवंतानी सर्व जीवाचा, सकळ जीवांचा अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे वेढिले जगात। अर्जुन हा निमित्त आहे। आपल्या सर्वांचं सुद्धा, आपण सर्वजण सर्वच जीव त्याच अहम ममच्या भोवती फिरत आहोत। अनुग्रह झाला, प्रबोध झाला, कळालंय आम्हाला, कळायचं काय बाकी शिल्लक राहिलेलं नाही। मी देह नाही हे कळालेलं आहे, पण समजूत मात्र मी देह अशीच आहे। मी आत्मा ब्रह्म आहे, मीच देव आहे हे कळालेलं आहे, तरी सुद्धा समजूत तशी होत नाही। संसार मिथ्या आहे, दुःख मूळ आहे, लटका आहे, सुख नाही संसारात हे कळालंय आम्हाला, पण त्याच्यातच सुख शोधायचं काम चालू आहे। संसारातलं सत्य वाटतंय आम्हाला। जगत मिथ्या, ब्रह्म सत्य। सर्व ग्रंथांमध्ये 700 श्लोकांमध्ये 700 नाही सांगायचं, 9033 ओव्यांमध्ये 9033 नाही सांगायचं। श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मेव नापरः। बस संपलं, प्रवचन संपलं, सत्ता संपला, पंढरपूरची वारी काय सगळं संपलं, एका वाक्यात संपलं। अर्ध्या श्लोकामध्ये संपूर्ण कोट्यावधी ग्रंथांचा सार एवढंच सांगायचं, दुसरं काही सांगायचं। ब्रह्म सत्य जगन मिथ्या
जीव ब्रह्मेव नाभवा ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देह न मे देह केवल अहम सनातना. हा थोडं सांगायचं आहे, एवढंच सांगायचं आहे. पण एवढ्या एका वाक्याने आपलं भागतंय का मला सांगा? एवढं सांगितलं, चला आता आळंदीला या, एवढं वाक्य ऐका आणि जा. किंवा ऑनलाईन आम्ही कुठेतरी बोलतो, एवढ्याने जमेल का? जो अत्यंत तीव्र बुद्धीचा आहे, शुद्ध अंतःकरणाचा आहे, त्याला एका वाक्याने भागतस. श्री गुरुनी फक्त सांगितलं, हा तू असा असा आहे, झालं काम संपलं. आम्हाला नाही झालं. 9033 ओव्या सांगून सुद्धा आमचा मेळ बसेना. 700 श्लोकाचं तत्वज्ञान भगवंतानी स्वमुखाने सांगून सुद्धा आमचा मेळ बसेना. आळंदीमध्ये कितीतरी सप्ते, पंढरपूरमध्ये कितीतरी सप्ते, वारंवार कितीतरी ठिकाणी आमची प्रवचनं किंवा आमचं श्रवण चालूच आहे, तरी सुद्धा मेळ बसेना. म्हणून कळायचं काय बाकी राहिलेलं नाही आणि सांगायचं काय बाकी राहिलेलं नाही. पण कळालेलं, ऐकलेलं, सांगितलेलं त्याचा निश्चय होईना. आणि निश्चय होण्यासाठी ही सगळी साधनं, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन, ही साधनांची जी आपली रेलचेल चालू आहे किंवा साधन घेऊन आपण ज्या साधना करतोय त्या कळण्याचा विषय नाही. कळालेली गोष्टीचा निश्चय होईना. निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे आणि बुद्धीनं निश्चय केलेला आहे. बुद्धी निश्चय संसार. आता काय बुद्धी निश्चय होई थोडी बदलावी लागेल आपल्यासाठी. आता बुद्धी निश्चय ते बरोबर, ते माऊलींचं म्हणणं आहे, बरोबर आहे. होई बरोबर, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. पण आता बुद्धी निश्चय मी, माझं, माझ्याचं, माझं, असा बुद्धीचा निश्चय. बुद्धीचं काम निश्चय करणं. ती कशाचा तर निश्चय करत असते आणि तिनं कशाचा तर निश्चय करून ठेवलाय. कधी केव्हा निश्चय केलाय? मांजर असताना मी तोच निश्चय केला, डुक्कर असताना मी तोच केला, कुत्रा असताना मी तोच केला, मागे आणखी देव दानव तिकडे असताना ते मी तेच केलं. 84 लक्ष योनीमध्ये कशाचा निश्चय केला बुद्धीनं? मी, माझं, बस, मी देह, बस, अहम ममचाच निश्चय केलेला आहे. आणि तो निश्चय आता आमच्या लक्षात आलं की चुकीचा आहे. साधू संतांच्या कृपेनी, श्री गुरूंच्या कृपेनी, सर्व या मातेअडींच्या कृपेनी आमच्या लक्षात आलंय. ते लक्षात येणे एवढी बुद्धीही दिलेली आहे, ते लक्षात आलंय. पण लक्षात येऊन करता काय? अगोदरचा एवढ्या वर्षाचा अनंत जन्माचा संस्कार जाईना, बुद्धीविषयी संस्कार. असाच आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की काही माझा एकट्याचाच तसा आहे. ओवी बरोबर आहे, बुद्धीनिश्चयी आत्मज्ञान. मग त्या बुद्धीला निश्चय केलेला निश्चय बाद करायला लावायचा आहे आणि दुसरा निश्चय करायला भाग पाडायचा तिला. तू काय कर, तू हा जो निश्चय केलेला आहेस तो चुकीचा आहे, काहीतरी बिघडलेला आहे. पण ती बुद्धी काय झाले, हा ओवी कुठतरी पूर्ण करा. बुद्धी बोध्या सोके, आणि एवढ्या वस्तू चुके, मनसंकल्पनिके या येऊन बुद्धी सगळ्यांचा निश्चय करते, सगळ्यांचा निश्चय करते. एवढ्या वस्तू चुकी, एवढ्या वस्तूचा निश्चय करते. तिथं गेले की मध्ये ते नाही, आपण इकडे जायचं, आपण आळंदीला जाऊ, पंढरपूरला जाऊ, काशीला जाऊ, आपण कुठे कुठे जाऊ, प्रवचन करू, महाराज होऊ, तिकडे पैसे कमवू, तिकडे काय काय करू आपण, ते निश्चय करायला बुद्धी तयार आहे. पण एवढी वस्तू चुके, एवढ्या वस्तू तर नाही झाली. मन सगळ्याचा संकल्प करतोय, पण या येऊन निके इकडे आलं म्हणजे नको हे लोक आपण तिकडे जाऊ का? ते सोकलेले बुद्धी बोध्या सोके. बोध्या म्हणजे विषयाला सोकलेली आहे बुद्धी, विषयाचं चिंतन करून त्याचा निश्चय करायला सोकलेली बुद्धी आहे. बुद्धी निश्चयी आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणच असलेला, मीच असलेला तो फक्त भाव तयार होईना. मी आत्मा ब्रह्म असलेलाच आहे, तो भाव तयार होईना. भाव आहे तो देहाचा भाव. मी देह हा चुकीचा भाव, आणि त्या चुकीच्या भावाचा निश्चय बुद्धीनं केला आणि जो आहे त्याचा भाव तयार करेल.
बुद्धी काही तयार करेना, काय करेना. सूर्याचं बघावं तर सूर्य कोणाकोणानं पाहे, परी आत्मा दावीला आहे. सूर्य सगळं दाखवतोय आम्हाला, सगळ्या वस्तू दाखवतो. कुठे जिकडे जाईल तर काय 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 दाखवतो. आत्मा दावीला आहे नाही, ते तिथं गेले ते नाही, ते जमत नाही. गगन सगळ्यांना व्यापून टाकते, गगनाने सगळ्याला व्यापले, आकाशाने सगळ्याला व्यापले, पण याला नाही व्यापू शकत. ते कसं व्यापेल. वेदू काय काय बोलले, पण नावच नाही घेतले. वेदानं सगळं सांगितलं पण याचं नाव नाही. त्याने काही जोडले, काही त्याने सगळं जोडलं पण एवढं जोडायचं नाही. आणि ते जोडून आम्हाला साधू संतांनी दिले, ते जोडून सद्गुरुनाथांनी, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा आदी आधी बसलेले संत, त्यांचीच परंपरा चालवणारे हे सगळे साधू संत आहेत. जेव्हा असतात तेव्हा आपली गुणात दृष्टी असते आणि गेल्यानंतर कळतं आहे. तोपर्यंत देहाची दृष्टी आहे ना आता आमची. आणि देह म्हटलं की गुण आहे, प्रकृती म्हटलं की गुण आहे, आणि आमची दृष्टी गुणात अडकलेली आहे. त्याच्या पलीकडे जाय ना, प्रकृती पलीकडे भाव, आमचा प्रकृतीच्या पलीकडे भावच आहे ना, आमची कल्पनाच जाय ना. कल्पने विन लागशी पाहो, कल्पनेशिवाय पाहणं जमेना. आणि अशी विषाद झालेल्या बुद्धीला दिसलेल्या वस्तूला खरी मानून असलेल्या वस्तूची ओळख करून देऊन सुद्धा पुन्हा दिसलेल्या वस्तूत अडकला. त्याला तर अजून ओळख करून द्यायची होती, पण आम्हाला आता असलेल्या वस्तूची ओळख करून दिलेली आहे. आता ती प्रमाण नाही म्हणायची गरज. ओळखारी वस्तू थोडं मागे गेलं ना आपल्यापासून. ओळखारी वस्तू आता आपल्यासाठी काय राहिले, पुढचं त्याचा पुढचा तुकडा काय, ओळखारी वस्तू नाही, आता ओळखली आणि काय राहिलं, पुन्हा कल्पनेतच गुंतला. सांगणारे कल्पनेत सांगेल वस्तू ओळखून पुन्हा कल्पनेत असतात. ओळखीला हरी झालंय आमचं. राहिले काय, संसार साठवलाय ना पोटा. पोटाच्या ठिकाणी काय की घ्या, मन घ्या, बुद्धी घ्या, जिथे साठवताय तिथे साठवा. दुसरं काय, ओळखीला हरी, ओळखीला दोन आहेत ना प्रमाण. ओळखीला हरी ओळखलाय पण धन्य नाही झाला. दुसरा साठवलं, ते साठवलंय पण दुसरं साठवलंय, हे साठवलं नाही. जे ओळखलंय ते नाही साठवलं. असा विषादयुक्त बुद्धीला भगवंत उपदेश करत चालले. आणि तो आपण प्रतिपाद्य विषय केलेला आहे की ते या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचायचं आहे. तो अंधार अजून गेलाच नाही आमचा. मोहाचा बी अंधार जाईना आणि अविद्येचा बी अंधार जाईना आणि ज्ञानाचा प्रकाश आल्यासारखा वाटलाय, पण मोहाचा अंधार तसाच आहे आणि अविद्येचा अंधार तसाच आहे. मोहाचा अंधार, अविद्येचा अंधार आणि ज्ञानाचा प्रकाश. बरोबर की दोन अंधार आहेत. अविद्येच्या अंधारामध्ये, अविद्येचा अंधार आम्हाला काल थोडा विषय झाला त्याच्यावर, जागे झोपलेले, पुढे जाऊ त्याच्या. अविद्येचा अंधार आम्हाला फक्त अहम ही ह्या जड वस्तू दाखवतो. त्या जड वस्तूला आमची वृत्ती व्यापते, हो, आणि वृत्ती व्यापली हे जड वस्तूच आम्हाला ज्ञान होते. ह्या जड वस्तू नुसतं ज्ञान होत नाही, ह्या जड वस्तू कळतात आणि या वस्तू सत्य वाटतात. अविद्येच्या अंधाराचा परिणाम. वस्तू दिसते, वस्तू कळते, नामरूपाचं ज्ञान होतं आणि ती वस्तू सत्य आहे, हे अविद्येच्या अंधाराचं काम आहे. आता असंच आहे की नाही, आपण अंधारात आहोत की उजेडात आहोत याचं थोडं पाहू आपण जरा पुढे जाऊ. आणि मोह अंधकार जो आहे तो अधिकचा प्लस. अविद्येचा अंधकार तर आहेच, पण अधिक प्लस काय करतोय, वस्तू पाहतोय, वस्तूला सत्य मानतोय, हा
वस्तूला सत्य मानतोय. हा बोला. त्याचाच मोह. हा आणि त्याला माझं तरी म्हणतोय नाहीतर तुझं तरी म्हणतोय. मोह अंधकार आणि हे अविद्येचा अंधकार ठीक आहे. जग पाहतो, जगात ओळख होते आणि त्या जगाला सत्य मानतो. अविद्येचा अंधकार. मोह अंधकार वस्तू पाहतोय, वस्तूला सत्य मानतोय आणि सत्य मानून अनुकूल आहे त्याला माझं म्हणतो आणि प्रतिकूल आहे त्याला तुझं म्हणतो, माझं नाही म्हणतो. दोन अंधकार आहेत आणि तिसरा आहे ज्ञान प्रकाश. आणि या एकमेकांचा विरोध आहे. ज्ञान प्रकाशाचा आणि मोह अंधकार आणि अविद्येच्या अंधकाराचा काय विरोध आहे. मग आता ह्याच्याचा त्याने थोडासा विचार करू बरं का आपण. आता आपल्याला वस्तू दिसून, वस्तू कळून सत्य वाटते का मिथ्या वाटते? मला नाही सांगितलं तरी चालेल. मला सांगण्याने काय होणार? कुठलीही वस्तू तुमच्या हातात असलेली कानात असलेला दागिना हा परत सांगा मला आवाज स्वरूपाकडून पाहिलं तर ज्ञान प्रकाश आहे ना, तोच तो विषयचा बरोबर आहे. ज्ञान प्रकाशाने पाहिलं तर मिथ्याचा. मिथ्या आहे कळालंय, मी कुठं नाही म्हणतो मिथ्या कळालं, पण मिथ्या वाटतंय का आता? हा ज्याचा प्रश्न आहे ना. सार्वजनिक बोलून चालायचं नाही ना. आता हे निश्चय काय आहे? हा निश्चय काय आहे? निश्चय काय आहे प्रत्येक ज्याचा त्याचा. कानात किंवा तुमच्या गळ्यात चेन असेल आणि ताईंच्या कानामध्ये बुगडी असेल, ती आता मिथ्या वाटते का सत्य वाटते? सांगू नका, मला कोणाला सांगू नका. सांगून काय व्हायचं ते? काय निश्चय आहे? मिथ्या हे कळालंय, कळायचं काय राहिलं नाही. माझ्या पाकिटात पैसे तुमच्या बी आहे, हा ते मिथ्या आहेत का सत्य आहे? सगळं एक साथ मिथ्या म्हणा. मला काय आणा सगळ्यांनी पुढके काढून इकडे असू दे, ते तसेच असू दे. त्याचे मिथ्या व्यवहारासाठी लागते ते ठेवा. त्यामध्ये सगळं मिथ्या आहे ना. सर्व आहे सत्य. मग आपल्याला निश्चयाचा विचार करायचा. गोष्ट कळालेली आहे आपल्याला, गोष्ट कळालेली आहे, पण मिथ्यात्वाचा निश्चय नाही. बरोबर, मिथ्या समजून मी वापरायचं नाही असं म्हटलं, पैसे वापरायचे नाही म्हटलं का, दागिने वापरायचे नाही म्हटलं का, पण भाव काय त्याच्याबद्दल? सत्याचा आहे का मिथ्याचा आहे? व्यवहार तर करावा लागेल ना. व्यवहाराबद्दल कुठे काय? व्यवहार होईल, व्यवहार मिथ्या आहे, व्यवहार भेदातलाच आहे, तो करावाच लागेल. देह आहे तोपर्यंत व्यवहार चालेल, त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. पण तो मिथ्यत्वाचा निश्चय आहे का सत्यत्वाचा आहे? कानात घातलेलं आम्हाला कान सत्य वाटेल, पण कानातलं सत्य वाटतंय. हा सोने ना बाबांनी काय प्रमाण दिले? सोने नाणे ज्याला वाटते त्याने आपलं नाव टाका. सोने नाणे आमा. बाबा सांगा, आमाच्या जागी आपलं नाव टाका. सोने नाणे बाबा तुमचं नाव टाकतो. सोने नाणे नाव टाकून सांगतो ना. आमा म्हटलं की काय पाणी वाटल्यासारखं होतं. आमा म्हटलं काय पाणी वाटल्यासारखं होते. आमा काय कामाचं? असं कसं? आमा शब्द माझ्याकडे आला पाहिजे ना. मला वाटण्याचाच विषय आहे. नेमकी आपली साधना कुठे व्हायला पाहिजे? कळण्यासाठी साधनेची आता कळालेली श्रीगुरूंच्या कृपेने आणि आपल्या भाग्याने ती वस्तू आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. पण कळालेली वस्तू निश्चयात्मक भूमिकेत येईना. आता आपण आपल्या वस्तूचा विचार केला, मिथ्याने कळालंय, पण मिथ्यत्वाचा निश्चय होईना. आणि मग निश्चय करून देण्यासाठी ज्ञानेश्वरीचं पथ जो आपण म्हणतो कृष्ण अर्जुन. आता इथे मला देवभक्त ही या दोघांची भूमिका फार प्रकर्षाने पुढे येत नाही या चिंतनामध्ये. मला गुरु शिष्याची जी भूमिका आहे कृष्ण अर्जुन, ती भूमिका पुढे येते, कारण आपल्याला त्याची गरज आहे. देवभक्ताचा एक भाग आहेच की तो त्यांचा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा. पण ज्ञानेश्वरीमध्ये प्रकर्षाने जी भूमिका आली ती गुरु शिष्याची आहे. आणि तो भ्रम काढण्यासाठी, तो विषाद काढण्यासाठी आपल्यालाही तोच विषाद झालेला आहे. फक्त अर्जुनाला झाला होता नाही, अर्जुन हे निमित्त आहे. आताच भूमी झाली अर्जुनाचे आणि व्याजे याच्या निमित्ताने ही भूमिका झाली. हा विषाद झालेला आहे, हा विक्षेप झालेला आहे. मी माझा हा विक्षेप आहे आपल्या ठिकाणी. आणि
त्याचं चिंतन आपण गेले 2 दिवस करतो विश्वरूप दर्शनाच्या निमित्ताने. एक तर सगळ्याला मी माझं म्हणा, नाहीतर कोणालाच मी माझं म्हणू नका. सगळ्याला मी माझं म्हटलं तर प्रश्न किती निकालात नाही. हे विश्वची आणि एवढं माझं घर म्हटलं तर तुझं म्हणायला शिल्लकच ठेवलं नाही. हे विश्वचे माझे घर म्हणतात. आता मग तुझं कुठं काय राहिलं तेव्हा? हे विश्वचे माझे घर आहे. स्वर्ग नरक सगळं वरचं खालचं सगळं इथून तिथून माझंच आहे. आता तुझं काहीच नाही, तू राहिलाच नाही. तू ते मी घेऊसी ते तर तू पण मी पणेसी उकी ते पणे काशी भेटीची उरी. चांगली उपास असते. माझ्या मीला तुझ्या तुला माझा मी भेटला आणि माझ्या मीला तुझा तू भेटला आणि दोघे बी संपून गेले. उकी ते पडे ग्राशी भेटीची उरी किंवा तैसा तुझा आत्मया ते पाहे देखो गेली मीची नाही. तुला पाहायला गेलो तर माझा मीच गेला कुठे. आता तू कायचा काही कल्पवाया जोगा. अरे मी राहिला नाही तर तू कसा राहिला. तुझा आत्मया ते पाही तुझ्या आत्मस्वरूपाचं निरीक्षण करता करता चांगलेवाला माऊली सांगताय अरे देखो गेली तुझा आत्मया ते पाहे देखो गेली मीची नाही माझा मी गेला. तिथे तू कायचा काही कल्पवाया जोगा. तू कसा राहायची. मी आहे म्हणून तू ना. मी नाही तर तू कुठला. मी इकडे दृष्ट आहे म्हणून तुम्ही दृश्य आणि तुम्ही तिकडे दृष्ट आहे म्हणून मी इकडे दृश्य. आता दृष्टा काढला तर दृश्य कुठे राहील आणि दृश्य गेलं तर दृष्टा कोणाचा. दोन्ही मी बात केली. आणि हे पाहण्यासाठी दिव्य दृष्टी. हे पाहण्यासाठी दिव्य दृष्टी. तुझा तू नाही माझा मी नाही. तुझ्या तूची कल्पना माझ्या मीची कल्पना दोघांची कल्पना उडाली पाहिजे. माझ्या मीची उडाली की तुझ्या तूची उडालीच म्हणून समज. ती राहायला काय करा. तुझ्या तूला राहण्यासाठी माझा मी आधार पाहिजे ना. मी असल्याशिवाय तू कसा काय राहू शकशील. मीच का मीच काम मिटवलं आणि मी गेल्याबरोबर माझं सुद्धा गेलं. मी जास्त त्रासदायक आहे का माझं जास्त त्रासदायक आहे. तुमचा अनुभव सांगा ना. आता तुम्ही बी मी आहात तुमचं मी तुमचं आहे. तुमचा एक मी आहे आणि तुमच्या मीच काय माझं आहे. माझं जास्त त्रास देतोय का मी जास्त त्रास देतोय. बरं अगदी बरोबर. हा ओवी एकदम परफेक्ट बरोबर. फक्त मला आता अनुभव तुमचा पाहिजे. तुमचा तुम्हाला मी जास्त त्रास देतोय का तुमचं माझं शिकवून जास्त त्रास देते. मला तेवढं फक्त पाहिजे. आपण थोड्या अनुभवाच्या गोष्टी करू ना त्याला. बरं बाबा मी माझी आईशी आठवण ओव्याबद्दल ज्ञानेश्वरीच्या ह्याच्याबद्दल आपण काय बोलू. ओव्या आहेत सगळ्या पाठात ओव्या तुम्हाला सर्व काय आता ज्ञानेश्वरीचे नित्य पाठातले तुम्ही मंडळी मी जास्त माझं काय करत नाही ना. अनुभव आपला माझ्याने जास्त दुःख दिले का मी नाही जास्त दिले. काय जण म्हणतात माझ्याने काय जण म्हणतात मी. ज्याचे माझे बसले डोक्यावर हे माझे लोक तेवढे त्याचा अनुभव आहे. आणि ज्याला काय म्हणतात मी त्रास देतो. बरं मी मुळे माझं आलंय का माझ्यामुळे मी आलाय. तुम्हीच नसतं तर तुमचा मीच नसतं तर माझं मी मेला की माझा ज्या आपोआपच क्रियाकर्म झाला. काय 16वा बी नाही 10वा बी नाही काहीच घालायची गरज नाही. मीच 10वा झाला मीच क्रियाकर्म झालं की माझ्याच झालंच म्हणून समजे. मी मेला की माझेच काय मागे. आप मर गए पीछे कबीरा सुन मेरी दुनिया. दुनिया म्हणजे गुणवाल्या प्रकृतीवाल्या देहवाल्या सुन मेरी दुनिया. काय शब्द वापरले. गुण म्हणलं की प्रकृती दुनिया. अरे तू मेलास सर. हा माझं गेलं दुनिया गेली माझं तर गेलंच गेलं. हा मग आता माझ्याने जास्त डोकं फिरवलंय का मीने जास्त डोकं फिरवलंय. तुम्ही अनुभव सांगा बरं का. आपले ज्ञानेश्वरीच्या ओळख भाव देते आपण बघू. तुम्ही वाचतो आपले बोराडे महाराज पारायणात सगळ्याच ओळख उच्चारतात त्या येतात आपल्या लक्षात. हा पुढे
काम मीवर जास्त करायला लागेल का माझ्यावर जास्त करायला लागेल? ओवी सांगितलं आता बाबा. ह्या तिथे दोन्ही गोष्टी घालवण्याची ओवी सांगितली. हा हा माझे विस्तारलेपणाचे नावे. बरोबर आहे. जगाचा विस्तार सांगताना किंवा भगवंतानी आपला विस्तार सांगण्यासाठी दृष्टांत आणि त्या खाली सिद्धांताच्या ओव्या दिलेल्या आहेत. दोन्ही ओव्या आहेत खाली. विजेची झाली तर अथवा भांगर. बरोबर. माझा मुद्दा असा आहे की मीच पहिलं काम करायला लागेल की माझं काढायला लागेल? पण माझं सगळं काढलं मी ठेवला तर माझं परत येईल की नाही? हे माझं काढलं तर दुसरं माग माझं. हा घरचं काढलं तर शिष्य आले मागे. 2-4 शिष्य काढले तर दुसऱ्या गावात आले. मी ठेवून माझं काढत गेला ना गेलं काम आपण समजून. आणि मीच काढलं तर माझ्याचं काय होईल? तुमचे सगळे आम्ही प्रमाणे स्वीकारतो. लागेल तशी घेतो. प्रमाण चुकीचं नाही. त्याच्यामध्ये अजिबात काय तुम्ही काळजी करू नका. कोणाचंही प्रमाण असेल तर स्वीकारलं जाईल आणि लागेल तसं आम्ही वापरू. काहीच हरकत नाही. जसं आम्हाला लागेल तसा ह्या मुद्द्याला लागेल तसं आम्ही वापरणार. मग तुम्ही देत राहा प्रमाण, बोलत राहा. बोलायचं काय आपलंच आहे. हा तर मी आणि माझं ज्ञानेश्वर वाचून कळेल का आपला माहिती आहे आपल्याला? तुमचा मी, तुमचं माझं, तुमचं तुम्हाला माहिती आहे का? ग्रंथ पाठ करून श्री गुरूंच्या पाया पडून कळेल. तुमचं तुम्हाला माहिती आहे ना. आता मी हा माझ्याला कारण ठरलेला आहे. बरोबर आहे की? मग कोणता मी माझ्याला कारण ठरलेला आहे? दुःखाला कारण हे दोघे बी आहेत. मी आणि माझा आहे आणि त्याचं मूळ आहे मी. मग मी कोणता मी त्रासदायक ठरलेला आहे तेवढा विषय घेऊ आणि मग अनुग्रह प्रबोधाच्या भूमिकेकडे जाऊ. देह नव्हे मी आहे सरे. हा देह नव्हे मी आहे सरे. देह नव्हे मी हे सरे. तुम्ही तर म्हणजे पूर्ण हेच सांगितलं, भूमिका सांगितली. बरोबर. ते तर उपदेशच आहे. देह नव्हे मी हे सरे. देह नव्हे मी हे सरे. बर ठीक. हा हा बर त्याच्या पुढची ओवी सांगतात. ठीक आहे. थोडं माईक नसल्यामुळे मला ऐकायला येत नाही. पण हरकत नाही. काही जर मीच्या संदर्भाने ओवी आहे एवढं लक्षात. मीपणाची थोर भुली. हा बरोबर. थोर आली भुली. बरोबर. मीपणाची अहम विवेके काया जड झाली. बरोबर बरोबर. हा ही कोणाला झाली? भुली कोणाला झाली? भुली कोणाला? भुली बरोबर. कोणाला भुली झाली? मलाच झाली. हा आम्हाला झाली. मलाच झाली भुली. हा बस बस आलो आता मुद्द्यावर आपण. जो त्रास देणारा मी आहे तो कोणता मी आहे आणि जो सुख देणारा मी आहे तो कोणता मी? आपण 4 मी पहिल्या दिवशी सांगितले होते. बरोबर. हा देहातला जो मी आहे, हा संसारातला मी जो आहे, अहम देहास्मितला जो मी आहे तो त्यानं त्याच्या माझ्याने ताप द्यायला सुरुवात केली. आणि श्री गुरुने काय केलं? मी काढला नाही तर मीच परिवर्तन केलं. काय केलं? मीच परिवर्तन. काय केलं मीच परिवर्तन? आता झालेलं आहे ते सांगायचंय. कर्म ब्रह्मार्पण करण्याची ओळ. ठीक आहे. हरकत नाही. तुझं स्वतंत्र चिंतन आहेच. येणारच आहे पुढे आपल्या त्या मुक्कामात आहे. ब्रह्मार्पण करण्याची ती गोवी आहे 4थ्या अध्यायात. ठीक आहे. हरकत नाही. हा काय अहम ब्रह्मास्मीमध्ये मी आहेच ना. अहम ब्रह्मास्मीमध्ये मी आहे. मग इकडचा अहम देहास्मीतलं बाद करायचं आहे आणि अहम ब्रह्मास्मीकडे आणायचं आहे. बस. बरं आणलाय का आणायचं आहे अजून? प्रबोधित मंडळी आहेत. आता काय आणलाय का आणायचं आहे अजून? आता काय सांगावं? बाबांच्या भाषेत खडावर उधरला. बाबांच्या भाषेत इधर का उखाडा. तेच विचारते लावला की नाही इकडं का लावायचं बाकी आहे.
आणलाय का आणायचं बाकी आहे? पहिलाच आहे. हा असं नका हो. पहिला असं म्हटलं तर मग चर्चा थांबून जाईल. घरच्या घरी भांडण म्हटलं तर इकडे चावडीत यायचं काय काम आहे? आणि चावडीत म्हटलं तर पोलीस स्टेशनला जायचं काय काम आहे? घरच्या घरीच तुम्हाला कळालं मी आत्मा ब्रह्म आहे, तर मग इकडे कशाला यायचं काय काम आहे? इथं मिटन म्हणून सुप्रीम कोर्टात जायचं, सुप्रीम मिटन तिकडे आणखी वरती जायचं. आता काय करायचं? इथं मिटन आहे ना, घरच्या घरी भांडण मिटन आमचं. तू देवा हे सांगितलं घरी बसून आम्हाला, मिटलंय का कुठे द्या? संशयाचं ओझ आहेच ना, संशय घेऊन मग इथे आला ते मिटन आणि इथे मी मिटन. आणला इकडे इकडे मी परिवर्तन केलंय की नाही, पण ते टिकलं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा सुख देणार आहे, अहम ब्रह्मास्मी हा सुख देणार आहे, सुख स्वरूप त्याकडे घेऊन जाणार आहे. हा तो बी अहम काढायचा आहे, नंतर पण ती नंतरची गोष्ट. पहिला हा बात करण्यासाठी याला आणायचा. अहम देहास्मीकडून अहम ब्रह्मास्मीकडे. हा ऐसी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जव एक सरे. तर अविद्येची अंधारे जावोची लागे. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे. बस असलेली ब्रह्म साम्राज्य दीपिका उजळायची आहे, उजळलेली आहे. उजळून दिली पण परत काजळी आली, उजळून दिली पण परत काजळी आली. त्याला बोला. महाराजांनी कार्यक्रम आयोजित केला, तिकडे आम्ही ओवी घेतली. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तर योगिया पाहि दिवाळी निरंतर. हा पडतरे महाराज तिकडे आम्ही दिवाळीचा आणि बाबांचा जन्म दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने मी अविवेकाची काजळी काढली आणि मी हा भगवंताकडे किंवा श्री गुरुकडे लावला. कारण मी अविवेकाची काजळी म्हणून तो सरळ अर्थ केला तर त्याचा गडबड होतो. मग ती जी मुद्दे काल आपला मुद्दा आला होता की आता हे परिवर्तन करायचं, मीच परिवर्तन करायचंय, तर हा मी आहे कोणता नेमका? मी तर पहिला हाताशी आला पाहिजे, त्याला फिरवायचं आहे, त्याला काहीतरी बाद करायचं आहे, त्याला काहीतरी परिवर्तन करायचं. तो मी कळायला पाहिजे ना, कोण आहे मी? डोळा आहे का? मी विचारतो तुम्हाला. बरं इकडून सुरुवात करू. मी हे आहे का? हे मी आहे का? नाही. तुम्ही बोलत चला बरं का. आता तुमच्या हातात हे मी आहे का? नाही. बरं हे मी नाही. चला बाहेरचे विषय बंद आहे. आता पंच कर्मेंद्रियाकडे त्यातला एकच घेऊ आपण. हात घेऊ आपण, नाही का? हा हात तुमचा हात. हे तुम्ही आहात का? हे मी आहे का? हे मी आहे का? फक्त तुमचा हात दाखवा. पण हे नसलं तर तुम्ही आहे का? हे हात नसला तर तुम्ही नाही. हात नसल्यानंतर तुम्ही आहे ना. बस एवढं लक्षात ठेवा. चला ज्ञानेंद्रियाकडे घेऊ आपण. त्यातलं एक घेऊ. डोळा तुम्ही आहे का? डोळा मी आहे का? तुमचा डोळा मी आहे का? डोळा नसला तर मी आहे. डोळ्याशिवाय मी आहे. चला अजून आतमध्ये जाऊ. याच्यापेक्षा सूक्ष्म आता हे तर स्थूल आहे, त्याच्यापेक्षा सूक्ष्म. हा त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय? पंचकर्मेंद्रियपेक्षा पंच ज्ञानेंद्रिय सूक्ष्म आहे. पंच ज्ञानेंद्रियपेक्षा पंच प्राण सूक्ष्म आहे. हा मग प्राण मी आहे का? थोडी गाडी इथे थांबते जरा, थोडा गाडी इथे जरा. काय म्हणावा, प्राण मी आहे का? नाही. माझा प्राण आहे, मी नाही. मी प्राण नाही, माझा प्राण आहे. प्राण नसताना तुम्ही आहे का? मागच्या बद्दल नाही पुढच्याला काय जाते बोलायचं. प्राण असल्यानंतर तुम्ही आहे तेव्हा. प्राण नसल्यानंतर मी आहे का? प्राण देहाला जगवतो का प्राण मीला जगवतो? प्राण देहाला जगवतोय का प्राण मीला जगवतोय? लक्ष द्या बरोबर. थोडं लक्ष द्या. म्हणजे मी आहे, मला बी लक्ष द्यायचंय. हा प्राण देहाला जगवतोय का प्राण मीला जगवतोय माझ्या? मग प्राण तुम्ही आहात का प्राण तुमचा आहे? प्राण माझा आहे, प्राण मी नाही.
पण अजून एक विषय प्राण आला म्हणून जायचं ते लय महत्वाचं आहे बरं का ते महत्वाचं आहे. असं वाटतंय आम्हाला प्राण गेला की मी मेलो असं वाटतंय की नाही आणि तसंच खरं आहे की नाही. होय तुम्ही सरळ मान आलो काय प्राणाला मी हलवतो वा ओवी सांगा का बाबा ओवी सांगा का प्राणाला हलवणार सांगा की तुमच्या मुखात मी बोलविल्या मधू बोले हा हा सूर्य झाले हा मी हलविल्या प्राणू हाले जगाला चालवणारा प्राण मी हलवतोय का प्राण प्राणाने हलतोय. बरं झालं ती ओवी आली पुढे नाही तर मरायची पाळी प्राण जाऊ. प्राण प्राणाने हलतोय प्राण प्राणशक्तीने हलतोय का तुम्ही हलवताय तुमच्या प्राणाला. हा बरं प्राण हलताना दिसतोय की नाही प्राण हलताना दिसतोय की नाही दिसत नसलं तरी जाणवतोय तरी ना जाणवतोय मी जाणण्याच्या निमित्ताने दिसतंय पाहण आहे बुद्धीचं पाहण आहे समजा याला नाही दिसत बुद्धीच्या डोळ्यात दिसतोय ना प्राण चालू आहे. प्राण हलताना दिसतोय प्राण चालताना कळतोय आणि हलवणारा दिसतोय का. हलवणारा दिसतोय का नाही दिसत मग नाहीच का अरे अरे मग असलेला दिसतो का असलेला आणि नसलेला दिसल्याशिवाय राहत नाही. एवढा सिद्धांत घेतो मोठी स्वतंत्र प्रक्रिया आहे पण आहे तो किती. आम्ही बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो प्राण म्हणजे तरी नेमकं काय आहे प्राण काय आहे कशाला नाव आलं प्राण काय आहे प्राण काय आहे नेमकं प्राण आहे काय. ठीक आहे का म्हणे प्राण करा देव कशा बरोबर ठीक आहे प्रमाण ठीक हो बर. प्राण म्हणजे नेमकं काय आहे प्राण म्हणजे काय आहे त्याचं स्वरूप काय प्राण वायू आहे ना हवा आहे ना दुसरं आता काय सांगतो तुम्हाला हे पण समोर आहे तुमचं हवाच आहे ना मग ती हवा मड्यात नसते का मड्यातल्या हवेला प्राण नाही म्हणायचं आणि चालतोय त्याला प्राण म्हणायचं. बरोबर आहे बरोबर आहे की नाही त्याच्यात मड्याच्या नाकात आहे की नाही तिथे आणि चालणारा जे नाकात आहे हवा दोन्ही ठिकाणी त्याच्या विरोधात येत आहे आणि त्याच्या विरोधात येत आहे ते कोणते बंद पडलेलं आहे. मग हवा गेली का हवेला हलवणारा गेलाय हलवणारा गेला आणि कुठे गेला मग मड्यामध्ये आत्मा नाही का मड्यामध्ये आत्मा नाही. माझा म्हणाय काय अर्जुना मी नसे मग तेवढ्या मड्याच्या बॉडी एवढा आत्मा नाही म्हणायचं आहे का तिथे आहे मड्यात सुद्धा आहे मी नाही सांगते शास्त्र सांगते आहे की तो सुद्धा आहे पण कसा आहे सामान्य विचार सागरवादी मंडळी आहे पण कसा आहे सामान्यातला आहे आणि सामान्यातला कार्य करत नाही. सामान्यातली कोणतीच गोष्ट कार्य करत नाही. बाबांचं सांगणं आहे या व्यासपीठामध्ये हे जे लाकूड आहे या लाकडात अग्नी आहे की नाही याच्यावर स्वयंपाक करता येईल का. हा अग्नी सामान्य आहे त्याला विशेषत्व आणण्यासाठी काय करावं लागेल पेटवावं लागेल त्याला काडी लावावी लागेल त्याला अग्नीच लावावा लागेल. अग्नीला विशेषत्वात आणण्यासाठी अग्नीच टच करावं लागेल. सामान्य चैतन्याला विशेषत्वात आणण्यासाठी त्याला त्याचाच बोध करावा लागेल. विशेषत्वात नाही तो राहिला सामान्यात गेला आणि सामान्य कार्य करत नाही विशेषत्वात आल्याशिवाय कार्य होत नाही आणि विशेषत्वात येण्यासाठी दोन देह एकत्र लागतात.
दोन देह एकत्र लागतात. सूक्ष्म देह आणि स्थूल देह एकत्र येणं याचं नाव आहे जन्म. आणि स्थूल देह आणि सूक्ष्म देह विलग होणं याचं नाव आहे मरण. हा मरतो आणि जन्मतो, हा डबा आपल्या समोर, बरोबर आहे की नाही? जन्मतो सुद्धा तुमचा नाही, तुमच्या समोर जन्माला, दुसऱ्याचे जन्मले की नाही, बस हा जन्मतो आणि मरतो सुद्धा आपल्या समोर, हे समोर आहे. आणि दुसरा ह्याच्या आतमध्ये जो आहे, दोघांची जोडी आहे सूक्ष्म देह, तो येतो आणि जातो कुठे? वासना कर्म पाप पुण्य शिल्लक जसं असेल तसं दुसऱ्या योनी बदलायला तो जात असतो. 84 लाख योनीमध्ये सूक्ष्म देह ज्याचा त्याचा एक आहे, सर्वांचा एक नाही, ज्याचा त्याचा एक आहे. आणि आत्मा जातही नाही आणि येतही नाही, ती भूमिका आहे. आत्मा जात नाही, येत नाही, सूक्ष्म देह जातो येतो, स्थूल देह जन्मतो मरतो. जाण्या येण्यासाठी त्याला कर्माचं इंधन लागतं, पाप पुण्याचं इंधन लागतं, वासनेचं इंधन लागतं. वासनेचे बीज जळवली जात, निष्काम कर्म त्याच्यासाठी करायचं, कर्मपाप करण्यासाठी. हा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, हा लागू निधी अग्निरूप म्हणजे ज्ञानस्वरूप, आम्हाला पाप पुण्य लागत प्रक्रिया आहे. ठीक. मग ज्यावेळेस ते दोन्ही देह एकत्र येतात त्यावेळेस सामान्य चैतन्याचं प्रतिबिंब त्या अंतःकरणात पडतं आणि त्या अंतःकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला काल विषय झाल्याप्रमाणे त्याला जीव म्हणतात, त्याला चिदाभास म्हणतात. आणि तो जीव प्राणाला हलवत असतो, सर्वांना चेतना पुरवत असतो. मग आता प्राण तुम्ही आहात का? आपण मीचा विषय झाला का? कोणता मी कुठे आहे? मी हातात आल्याशिवाय त्याला काय करायचं, कसा परिवर्तन करायचं? हा प्राण मी नाही, बरोबर आहे की? हा आता हे संपलं. याच्यापेक्षा सूक्ष्म, प्राणापेक्षा सूक्ष्म काय? त्याच्या खाली आहे ना मन. मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी, बुद्धी चित्त अहम हे मनापेक्षा सूक्ष्म. आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म, त्याला सूक्ष्म म्हणणं सुद्धा हो नाही परवडत. तो आहे आत्मा, सर्वात अति सूक्ष्मातला सूक्ष्म तो आहे हो. गगनाहुनी जुने, परमाणुहुने सहाने, हा जयाचे निसरी धाने विश्वच, त्याच्यापेक्षा ते लहान. आता ते सर्वात मोठं आहे म्हणून ते सांगण्यासाठी धरलं, पण त्याची सुद्धा उपमा त्याला पुरू शकत नाही. पण आत्मा सर्वात सूक्ष्म आहे. मग आता आपल्याला ते जे प्रतिबिंब आहे, तो जो जीव आहे, तर मन तुम्ही आहात का? तुमचं मन तुम्ही आहात का? नाही. तुमची बुद्धी तुम्ही आहात का? नाही. वा. तुमचं चित्त तुम्ही आहात का? नाही. तुमचा अहम तुम्ही आहात का? नाही. आणि मग या सर्वांना नाही आहे म्हणून जाणणारा जो आहे त्याचं नाव काय आहे? जीव चिदाभास. तो मनाला जाणतो की नाही? तो बुद्धीला जाणतो की? तुमचा मी सांगतो म्हणून नाही, तुमचं तुम्ही सांगा. तुमच्या मनाला तुम्ही जाणताय की नाही? तुमच्या बुद्धीला, तुमच्या चित्ताला, तुमच्या अहंकाराला, तुमच्या प्राणाला, तुमच्या ज्ञानेंद्रियाला, तुमच्या कर्मेंद्रियाला आणि सर्व जगाला तुम्ही जाणणारे आहात की नाही? आणि ज्या तुम्ही त्याला जाणताय त्या त्याच्यापासून वेगळे आहात. मला याला जाणण्यासाठी मला याच्यापासून वेगळं असलं पाहिजे. जो ज्याच्यापासून वेगळा असतो तो त्याला जाणत असतो, जो ज्याला जाणतो तो त्याच्यापासून वेगळा असतो. सरळ शब्दांमध्ये जाणत असतो. ज्या तुम्ही जाणता आहात त्या वस्तूपासून तुम्ही वेगळे आहात. मग आता ज्या वस्तूचं परिवर्तन करायचंय ती वस्तू दिसणारी आहे का न दिसणारी आहे? मी. असं गप्प होऊन कसं चालेल? नाही, साक्षी असाल तर मोठी वरती गेलं ना. तुम्ही फक्त प्रमाद आहात. जोपर्यंत मी माझ्यात अडकले तोपर्यंत प्रमाद आहात. आणि मी माझ्याचा व्यवहार करून ते माझं नाही ते मी नाही असं म्हणणारा साक्षी. साक्षी दृष्टा आणि प्रमाता दृष्टा. प्रमेयामध्ये अडकलेला तो प्रमाता दृष्टा. आणि प्रमाता प्रमेय प्रमाण याला जाणून याच्यापेक्षा मी वेगळा आहे, याचा साक्षी आहे असं जाणणारा तो साक्षी दृष्टा. आणि तो कशातही अडकला नाही, तो जीवनमुक्त साक्षी दृष्टा.
साक्षीत्वावर आला की काम झालं. साक्षीत्वावरच यायचं आपल्याला देहात असताना, याच्या पलीकडे नाही जाता येत. विधेयी भूमिका होईल. जीवनमुक्ताची जी भूमिका आहे ती साक्षीत्वाचीच भूमिका आहे. हो, तेतोनी मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता, गुणची क्रिया जाता नियोजिता. तेतोनी त्या ठिकाणावर त्या स्वरूपाकडून पाहताना मी कसा आहे, साक्षी आहे. मी कसा आहे, अकर्ता आहे. गुणाची क्रिया जाता, सगळ्या गुणाचाच व्यवहार आहे. मी मात्र त्याचा साक्षी आहे. ही साक्षीत्वावर तर जायचं आहे आपल्याला. आपल्या मीला हो प्रमादापासून काढून, जीवपणापासून काढून साक्षीत्वावर तर न्यायचं आहे. दुसरं काय काय, तेच तर परिवर्तन आहे. तीच तर चिंतन चालू आहे आपलं. या सगळ्यांना जाणणारा आणि या सगळ्यांना मी म्हणणारा आणि या सगळ्यांना माझं म्हणणारा तो मी. आणि त्या मीचं एक लक्षण आहे, तो या धारण करतो आणि त्याला माझं म्हणतो. धारणा शक्ती आहे त्याच्याकडे. अंतःकरण वृत्तीच्या निमित्ताने कुठल्याही वस्तूला धारण करतो, व्यापतो, त्याच्यावरचं अज्ञान आवरण दूर करतो वृत्तीच्या साह्याने आणि त्याचं ज्ञान करून त्याला माझं म्हणतो किंवा तुझं म्हणतो. हे या अहमचं, त्या मीचं खरं मुख्य लक्षण आहे. तो दिसत नाही, तो दिसत नाही, पण जे होईल त्याला मी तरी केलं म्हणतो, माझं तरी झालं म्हणतो, नाहीतर मला तरी झालं म्हणतो. ताप कोणाला आलाय, देहाला, आणि हा काय म्हणतो, मला आला. का बरं मला आला म्हणतो, कारण ज्याला ताप आला त्याला कळत नाही आणि ह्याला कळतं म्हणून त्याच्याशी तालत मी ठेवलं म्हणतो मला ताप आला. ज्याला ताप कोणाला आलाय, देहाला. मग तापाला ताप कळालाय का देहाला देह कळालाय, का देहाला ताप कळालाय, का तापाला देह कळालाय, पण ह्या दोघांचं बी कळणं मला आहे आणि म्हणून मी म्हणतो मला ताप आला. डोकं दुखायला लागलं, डोक्याला कळतंय का, नाही, ते मला कळतंय म्हणून माझं डोकं दुखायला लागलं. पहा, यातली कोणतीच क्रिया माझी नाही. तैसा आत्मा अकर्ता, तैसा आत्मा कर्म करता न होली दावी. आत्मा कर्म करता नाही, करता नाही, तो कर्माचा करता नाही कोणत्याही. आणि असा जो मी आहे तो मूळचा आहे चैतन्याचा. भगवंत काय सांगतात गीतेमध्ये, ममेव वंशो जीवलोके जीवभूता सनातन. अरे तू माझा अंश आहेस आणि अंश आणि अंशी यांचा अभेद आहे, त्यांचा भेद नाही. बरं अंश का म्हणायचं त्याला, तू माझा अंश आहे, अंश का म्हणायचं, उपाधी आला ना मर्यादित म्हणून त्याला अंश म्हणायचं आहे. समुद्रभर पाणी आहे, पेल्यात घेतलं म्हणून त्याला पेलाभर म्हणायचं आहे. बरं पाणी पेल्यात आलं, समुद्रात आलं, ढगात आलं आणि वायूत आलं, द्रवामध्ये आलं, द्रवरूप झालं, घनरूप झालं आणि वायुरूप झालं. बरोबर केलं, घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप. वायूच्या माध्यमातून वर जातं, घनरूप होतं वरती, पुन्हा द्रवरूप होऊन खाली येतं. मग समुद्रात जरी, समुद्रभर जरी असलं, वायूमध्ये जरी पाणी असलं, ढगामध्ये जरी पाणी असलं आणि पेल्यात जरी पाणी असलं तरी H2O ना, पाण्याचा गुणधर्म काय H2O ना, सायन्सची मंडळी आता त्याचा H2O कधी बदललाय का, कशात बी जाऊ दे तरी, बरं गटारात गेलं तरी आणि बिस्लरीत आलं तरी, अमेरिकेत गेलं तरी, कुठे बी जाऊ दे, त्याची जी भूमिका आहे त्याच्यात काहीही बदल झालेला नाही. तसा हा जो अंश आहे तो कशात बी जाऊ दे, या देहात येऊ दे, नाहीतर भूतामध्ये जाऊ दे, नाहीतर रेड्यामध्ये कुठल्याही जाऊ दे, कुठल्याही योनीत जाऊ दे, ते कुठल्याही उपाधीत जाऊ दे, नाहीतर हे जडामध्ये जाऊ दे, कुठेही जाऊ दे, त्याच्यामध्ये बदल नाही. फक्त याला भ्रांती झाले. जीवाला ब्रह्म करायचा विषय नाही. लक्षात, जीव पहिलाच ब्रह्मस्वरूप आहे का जीव केल्यानंतर ब्रह्मरूप होणार आहे? आता काय करा, करून कुठली असलेली गोष्ट होत असते का करून गोष्ट होत असते? आहे तेच होत असतं, नाही ते कसं होईल? होऊ शकत नाही. तो पहिलाच आहे, असलेलाच आहे तो. त्याला भ्रांती झाली मी इकडचा नाही, तो त्याची ती बायको जी आहे बुद्धी, हा पती बरोबर तिच्या नादी लागला तो बुद्धीच्या.
आणि बुद्धीच्या नादी लागून त्या सासरच्या मंडळीला माझं म्हणायला लागलं. सासूरवाडीत गेला राहायला, ते घर जावं झाला तिकडचा आणि आई बापाला पूर्ण विसरलं. मी कुठला आहे कोण आहे ह्याचाच पत्ता नाही, त्यांची नावं सांगायला लागला आणि त्यालाच माझं म्हणायला लागला. काय झालं? बुद्धी माझी बुद्धिमंती बरं मिळालं. हे पैशावाला आहे तो का साधा नाही. पैसा एवढा पैसा आहे ना त्याच्याकडे. कोणाकडे कोणाकडे? अरे तो सावश कोणाचा आहे? तो राजाचा मुलगा आहे. तो सगळी सत्ता आहे, सत्ताधीश आहे तो. आणि बुद्धिमंती बरं झालं, हे पैसा भरपूर आहे. पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे, त्याला करता काय येत नाही. हो ते करताय पण पैसा भरपूर. पैसे नुसते किशे भरले पण पाहिजे तेवढं घे. हिला सगळं करता येतं पण पैसे नाही दिला. मायेचं बुद्धीचं काय प्रॉब्लेम आहे? चटोर आहे सगळं सगळं. काय काय संसार मांडते, इकडचं आणून तिकडचं आणून, इकडं झाडून पुसून सगळं चकाचक मी केलं. बरोबर की असंच आहे की नाही? तिला करायला सगळं येतं. आकाश बनवते, वायू बनवते, चंद्र बनवते, सूर्य बनवते, समुद्र बनवते, पृथ्वी बनवते, अशी गोरी काळी नक्की आमकी तमकी स्त्री पुरुष सगळं बनवते. काय मी तिला बनवायला येते. माणसाला माणूस, डुकराला डुकर, कुत्र्याला कुत्रा, सगळं एकदम जित्या तिथं. कोणाचं कुणाला आजीबाजी इकडचं तिकडं होऊ देत नाही. माझी नाही कामाच्या बाबतीत. पण पैसा काय नाही एकदम. पैसा अजिबात. पैसा सगळा याचा आणि ह्याला काही येत नाही. त्याला काही येत नाही. पैसा अमाप पैसा, ह्याचा पैसा आणि तिची करणी, झाला संसार सुरू. आम्ही सांगतो ह्याचा पगार आणि हिचा कारभार, दोघांचा संसार. आपला पगार कोणाचा? आता ते बी कमवायला लागली म्हणा. तुम्हाला नाही म्हणत बरं का. हा, कारण तुमच्यात बी एक कमवणार आहे, तुमच्यात बी एक बुद्धी आहे, तुमच्यात बी एक आत्मा आहे. देहाच्या अनुषंगाने नाही मला सांगायचं, मी प्रकृतीच्या आणि आत्मेच्या अनुषंगाने बोलतो. ती कारभारी नाही आणि तो हिच्या नादी लागला आणि हिच्या नादी लागून इकडंच फिरत राहिला आणि इकडं तो हिला जे होईल, हिला त्रास झाला की म्हणतो मला त्रास झाला, हिचं काय झालं की मला झालं, हिचं काय झालं की माझंच झालं म्हणतो, ही मेली की मीच मेलो म्हणतो, ही म्हातारी झाली की मीच म्हातारा झालो म्हणतो. प्रकृती म्हातारी झाली की म्हणतो मी म्हातारा झालो. ती आजारी पडली म्हणतो मी आजारी पडलो. कसा खेळ चालवलाय बघा ती. आणि श्री गुरु काय करतात? एवढा मुद्दा घेऊ आपण, एवढा मुद्दा घेऊ. श्री गुरु काय करतात? महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे थावे, माता हात देवीला नवे, थापटीला जैसा, ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले पुढे. पुढे माता हात ठेविला नवे, पुढे विजेची वाहिली. चाडे आणि साडे, चाडे आणि कोडे. चाडे म्हणजे काय आणि कोडे म्हणजे काय? साडे म्हणजे समर्पित, समर्पण. का म्हणे बळी जीव दिला पायतळी. हा समर्पित. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, मी चाडाय समर्पित झालो, चाड ताब्यात घेतलं, श्री गुरुंनी स्वीकार केला. कोड मी चाडे, मी खोडे आणि मग समर्पित झाल्याशिवाय त्या बीजारोपणाचा फायदा होत नाही. बीजाची वाहिले मनाच्या कानी ऐकावे, बोलबुद्धीच्या डोळा देखावे, चाटोवाटी घ्यावे चित्ताची या स्वहिताते जेवविती परिणामाते निवविती, लाखोली वाहाविती सुखाची किंवा सुखाची वाहाविती लाखोली जीवा. असं त्या 2-3 ओळीमध्ये प्रक्रिया आहे. मग महावाक्याचा उपदेश करतात. त्या उपदेशाच्या शब्दामध्ये विषय झाला, त्या शब्दामध्ये गर्भित अर्थ ज्ञान असं दिलं की तू आत्मा ब्रह्म आहेस, तू तिकडचा आहेस, तू त्याचा पुत्र आहेस, ते तुझं आहे, हे तुझं नाही. उपदेश आहे म्हणजे खरं स्वरूप जे आहे ते दाखवतात. वृत्तीला वृत्ती बी तिथंच आहे. अनुग्रह द्यायच्या अगोदर, प्रबोध द्यायच्या वृत्ती बी तिथंच आहे. ज्याला द्यायचा आहे अनुग्रह तो बी तिथंच आहे आणि आवरण बी तिथेच आहे, आत्मा बी तिथेच आहे. जे दाखवायचं आहे ते बी तिथेच आहे, ज्याला दाखवायचं आहे तो बी तिथेच आहे आणि आडवं आलं ते बी तिथेच आहे आणि आडवं दूर करणारी वृत्ती जी आहे आवरण वृत्ती बी तिथेच आहे.
आणि तरी मी श्री गुरुच्या उपदेशाशिवाय वेळ बसत नाही. काय करतात असं श्री गुरु? काय करतात बा? श्री गुरुचे महिमान आकडे तिकडे असे सांगतात. म्हणून मी अनमान निवांत केले, त्याचं वैमान मला नाही सांगता येणार, पण करतात मात्र खरं. कसं वर्णन करावं त्याचं? आकडे ते की असं नेमकं नाही ते सांगता येत. म्हणून मी नमन निवांत केलं, नमन केलं, बस समर्पित झालो. आणि मग जो तिथं बसलेला आहे बुद्धिस्त चिदाभास जीव, त्याला उपदेश करतात, तू ते आहेस, तू तिकडच आहेस, हे तुझे कोण नाहीत, याचा तुझा काही संबंध नाही. हे मरक्यातले आहेत, हे नसलेल्यातले आहेत, हे फक्त दिसलेल्यातले आहेत, आणि तू असलेल्याचा असलेला आहेस. तत्वमसि. सांग अजून एक पुढचं ब्रह्मवाक्य सांगा. अहमस्मी महात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. तुमचा प्रबोध एक हरी आत्मा. किती पाहिजे तेवढे मिळते. सगळ्या कन्नडमध्ये बी आहे, हिंदीमध्ये बी आहे, तेलुगूमध्ये बी आहे. प्रबोध सगळीकडे आहे. असं समजायचं कारण नाही. शब्दाचा प्रबोध नाही, ज्ञानाचा प्रबोध आहे. लक्षात घ्या, प्रबोध ही स्थिती आहे. चला. आणि मग वृत्तीचं मुख्य कार्य आहे अज्ञानावरून दूर करणं. बरं का? अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत. परत लक्षात घ्या, अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत. एक आवरण शक्ती आणि एक विक्षेप शक्ती. श्री गुरूंच्या कृपेने महावाक्याच्या उपदेशाने फक्त आवरण दूर केलं जातं, आणि अविद्येचा दुसरा लेश आहे विक्षेप, तो शिल्लक राहतो, आणि तो प्रारब्ध योगाने भोगून संपवायचा आहे ते योग. म्हणून ज्याचा जो ज्ञानी झाला, जो जीवनमुक्त झाला, प्रारब्ध नाही चुकलेलं त्याचं, लक्षात ठेवा. पण प्रारब्ध भोगताना सुख दुःख त्याच्यावर परिणाम करत नाहीत, कारण तो मिथ्यत्वाचा निश्चय झालेला आहे. आणि मग ती अज्ञान वृत्ती जी आहे ती उलट फिरवली जाते. परतोनी पाठीमोरे ठाके. कोणी सांगा पुढची. परतोनी पाठीमोरे ठाके, आप आपणा ते देखे. तुम्ही ओवी सांगा, तुमची पाठातली आहे. आता त्या ओवीचं काम आहे आता बाबा. परतोनी पाठीमोरे ठाके. इकडे जी चालली होती, इकडे कामाला लागली होती, परत फिरवली. याच्यावरचं जे आवरण दूर करत होते, आता स्वरूपावरचं आवरण दूर करा. आवरण दूर करणं तिचं मुख्य काम अंतर्गत. याच्यावरचं करायला सुरू चटवलेले ते आत फिरवली. परतोनी पाठीमोरे ठाके, आप आपणा ते देखे. देखत खेळ ओळखे म्हणे ते मी, ते मी आहे. आवरण दूर केलं. आता काय राहील मला सांगा. आता हा आणि तो अशा दोन भूमिका तरी राहतील का? मधला पडदा दूर केला, इकडची बारीकशी पट्टी होती, त्याचा आरसा दूर केल्याबरोबर आतला आणि बाहेरला एक झालं का दोन झालं? जागा झाल्याबरोबर स्वप्न आणि ते एक झालं का दोन झालं? चेहऱ्या स्वप्न नाशे चालत. जागा झाला की त्याचा नाच झाला. नाच झाला तेव्हा पण ते नव्हतं, जेव्हा पाहिलं तेव्हा नव्हतं, नाचायला काहीच नव्हतं. तू एकटाच होता. पाहताना मी एकटा होता, दिसताना मी एकटा होता. तुझा भ्रम झाला होता. बायकोन पोरं नानुकन घरन दार, तुझा भ्रम होता. तू जागा झाल्याबरोबर एक हो अगदी एकच वाक्य. आणि ते अज्ञान आवरण दूर केल्याबरोबर लक्ष पडतो जो प्रकाश आहे, प्रकाश प्रकाशाला प्राप्त होतो. अशा पद्धतीनं अविद्येचे अंधारे जाओची लागे, मग ज्ञान चक्षु प्रकाश प्रगटला. ज्ञान दृष्टी फाटा प्रगटला. याही पर्यंत आविता झाला ऐश्वर्य आपले. अशा पद्धतीनं श्री गुरुनी तेव्हा जे विनियोग झाला होता, भगवान श्रीकृष्णाने श्री गुरु म्हणून अर्जुनाला जो विनियोग केला होता, तोच विनियोग जसाच्या तसा आता या क्षणी हो श्रीपाद बाबा, रामदास बाबा या महात्म्याने तर केलाच केला. पण आता हे जे बसलेले महात्मे हे काय करतात? हे तेच करतात. लक्षात घ्या बरोबर. जरी आता उपाधी बदलली असली, नाव बदललं असलं, पण करणारे मात्र हे संत महात्मे आहेत. लक्षात घ्या, ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. ते तत्वज्ञ संत स्वीकारतील, आणि ते तत्वज्ञ स्वीकारतील ते संत असतील. जे संत असतील ते तत्वज्ञ स्वीकारतील, आणि जे तत्वज्ञ असतील ते संत असतील. संतांना माहित नाही मी संत आहे ते.
जे संत असतात त्यांना माहित नसतं आम्ही संत आहे ते, आणि जे संत नसतात त्यांना माहित असतं मी संत आहे. मला फार नाही सांगायचं, लय सांगायचं बस एवढं समजून जावं आपला. हा झाली ओळी झाली आता संपला आपला. घंटी केव्हाच वाजली. नाही वेळ सांगतो आपल्याला विश्वास पूर्ण सहकार नियोजनामध्ये 2 मिनिटं सुद्धा आपल्याला. चला झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास अवधूत चिंतन श्री गोपाल कृष्ण भगवान आता विश्वात्मके